चला आज समजून घेऊया गूळ बनवायची प्रक्रिया। गूळ बनवणं एक केमिकल रिएक्शन सारखं असतं, ज्याच्यासाठी आपल्याला ऊस, कढई, क्रशर आणि एक कूलिंग पॅन लागतं। सर्वात आधी आपण क्रशर वापरून ऊसाचा रस काढून घेतो आणि त्या रसाला आपण कढईमध्ये गरम करतो। ऊसाचा रस गरम होत असताना आपण वेळोवेळी ह्याच्यामध्ये भेंडीचा रस टाकतो, जे ऍज अ कोऑग्युलेटिंग एजंट काम करतं, जे रसातल्या मळी काढून टाकण्यामध्ये मदत करतं। मग आपण या गरम ऊसाच्या कॉन्सन्ट्रेटला एका कूलिंग पॅन मध्ये घेतो, जिथे आपण त्याला वेगळ्या वेगळ्या शेप्स आणि फॉर्म्स मध्ये थंड करून घेतो। पण ही प्रक्रिया खूप नाजूक प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये टेम्परेचर अगदी नीट सांभाळून सेट करावं लागतं। जर टेम्परेचर नीट सेट झालं नाही तर गूळ काळा किंवा खराब क्वालिटीचा बनतो आणि याकरिता लोक ह्याच्यामध्ये केमिकल्स टाकतात, ज्याच्याने आपली ती रिस्क कमी करून घेतात आणि नेहमी गूळ बनावा ह्याची खात्री करून घेतात। तर मित्रांनो, सावध राहा अशा केमिकल वाल्या गूळ पासून आणि तुमच्या ब्रँडला विचारा की त्यांचा गूळ कुठल्या प्रक्रियेने बनतो।